नमस्कार. आज दिनांक 18 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो. नमस्कार. आज दिनांक 18 एप्रिल. श्रीराम जय राम जय जय राम. संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहतो. प्रत्येक जण भक्ती करीतच असतो, कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड. परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. सर्वांना विषयाची आवड असते, तेव्हा सर्व लोक एक परीने विषयाची भक्तीच करीत असतात. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून देहबुद्धी वाढविणारी आणि स्वार्थी असते. ही कमी झाल्याशिवाय परमात्म्याची आवड म्हणजे भक्ती उपजणे शक्य नाही. याकरिता भक्ती मार्गातली पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्या रहित निष्काम निस्वार्थी परमात्मा स्मरण करणे, आणि शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धी विगलित होणे ही होय. देह रक्षण परमात्मा प्राप्ती करता करावे. केवळ विषय सेवनाकरिता जगणे असे असेल तर त्यापेक्षा मेलेले काय वाईट. जयंत्यादी उत्सव आपण करतो ते भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न व्हावे म्हणून. मुळात प्रेम नसेल तर ज्याच्यावर प्रेम असते त्याला आपण जो उपचार करतो तो उपचार करून प्रेम आणायचे असते. प्रेम आणि उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो आणि त्यामुळे भगवंतावरचे प्रेमही वाढते. आई आपल्या लहान मुलाला दागिने वगैरे घालते, त्याचे त्या लहान मुलाला काही सुख नसते, उलट थोडे दुःखच वाटते. पण त्यामुळे त्या आईला बरे वाटते म्हणून ती तसे करते. भगवंताला आपण दागिने वगैरे घातले तर ते स्वतःकरिताच होय. वास्तविक भगवंताला काय कमी आहे. संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवात सुद्धा विषय पाहतो. रामाची मूर्ती काय उत्तम घडविली आहे, देऊळ किती सुंदर बांधले आहे वगैरे आम्ही म्हणतो. आमची वृत्ती विषयाकार बनली म्हणून आम्हाला जिकडे तिकडे विषयच दिसतो. संतांची वृत्ती राममयच असते, त्यांना सर्वत्र रामच दिसतो. 13 कोटी जप केला म्हणजे रामदर्शन होते असे म्हणतात. त्याचा अर्थ 13 कोटी जप व्हायला रोज 10-12 तास या प्रमाणात जवळजवळ 12 वर्षे लागतात. इतका सतत ध्यास लागला म्हणजे ते रूपच तो होतो. नाम कधीच वाया जात नाही. केव्हा केव्हा एखाद्याला दर्शन होत नाही तेव्हा त्याचे नाम दुसरीकडे खर्च झाले असे समजावे. मग ते विषय प्राप्तीकरिता असेल किंवा त्याचे पूर्व पाप घटत असेल. विषयाकरिता नाम खर्च करू नये, नामाकरिता नाम घ्यावे. नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज म्हणतात, आपल्याला हा जो मनुष्य जन्म लाभलेला आहे त्यामुळे आपण प्रपंचात गुरफटलेले असतो आणि विषयात अडकलेले असतो. आपल्याला त्याचाच आधार वाटत असतो. आपल्याला अगदी भगवंतात सुद्धा विषयच दिसतात, त्याच्याकडे सुद्धा संतांकडे सुद्धा आपण विषयच मागत असतो. आणि संत मात्र याच्या अगदी उलट असतात. त्यांना चराचरात फक्त भगवंतच दिसतो. प्रत्येक गोष्टीत त्यांना परमेश्वर दिसत असतो आणि म्हणूनच आपल्यालाही ते याच मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला सुद्धा भगवंताचं दर्शन व्हावं अशीच खरं तर त्यांची इच्छा असते. आणि म्हणून ते आपल्याला नामासारखं साधन देऊ करतात, जेणेकरून आपण परमेश्वराशी जोडले जाऊ, त्याच्या अनुसंधानात राहू, त्याचं नाम घेऊ आणि आपल्या आयुष्यात त्याला साध्य करू शकू, आपल्या आयुष्यात समाधान प्राप्त करू शकू. म्हणूनच आपण अशा संतांची संगत जेव्हा केव्हा आपल्याला लाभेल ती कृपा मानून आपण ती स्वीकारली पाहिजे. सतत त्यांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे आणि आपल्या परमेश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे. हे भाग्य आपल्या गुरुकृपेने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.